नमस्कार. आज दिनांक 19/6/2026 वार शुक्रवार. सर्व शेतकऱ्यांचं केळी चौधरी एजीजी डायंग नाशिक या ठिकाणी सरचं स्वागत. आज संभाजीनगरवरून ज्यावेळेस शेतकरी मार्केटमध्ये माल घेऊन येतात आणि मार्केटमध्ये माल घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस ते आता आपण शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकूयात की त्यांना इथं आल्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना काय इथं वेगळं पण वाटलं आणि समजा जागेवर असेल किंवा इतर मार्केट असेल किंवा इथं आमच्याकडे कुठली त्रुटी जाणवली का हे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल रावसाहेब कालावडे. आज तुम्ही पहिल्यांदा काल दुपारी 11 वाजेपासून इथं आलेले हां साहेबाकडे बसलो, 2 मिनिटं पाणी चहा घेतला. खूप छान कामं वाटलं त्यांचं. मी माल इथून पुढे मी इथं टाकणार आतापर्यंत टाकला. फक्त कालच चुकी झाली. काल माल दुसरीकडे गेला, आज आम्ही परत आणला. काल दुसरीकडे माल गेला आणि आज इथं आणला. आज इथं आणल्यानंतर आपण पट्टी बघितली छान तर 23 रुपये किलोचा फरक पडला. आपण आताच बघितलं ही जी पट्टी आहे ते इथं जी सरसकट जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज आहे ते 73 रुपयाचं पडलेलं आहे. हे 100 कॅरेट 120 कॅरेट कालही होते, 120 कॅरेट आजही आहे. 23 रुपये किलोचं ॲव्हरेज म्हणजे जर आपण कॅरेट मागवले तर 400 रुपये म्हणजे 400 रुपये जर कॅरेट आहे. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण स्वतः मार्केटला येऊन चौकशी करणं गरजेचं आहे. कोणाच्या भरोसा आता तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर दुसरीकडे माल टाकला बरोबर, तर तुम्ही इकडेच माल टाकत होते. दुसऱ्याच्या भरोशावर गेल्यामुळे किती रुपयाचा तोटा झाला? 40,000 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे 100 कॅरेट मग जर 400 रुपयाने बघितलं तर 40,000 तोटाच झाला ना. म्हणजे 400. आज आपण बघतोय निसर्गाशी आपण एवढं सगळं म्हणजे झुंज देतोय आणि पाणी नाही आणि पाणी नाही. 40,000 म्हणजे एका महिन्याचं पाणी आहे ना. जे महिनाभराने ते कमीत कमी पाऊस तर थोडा भरता पडेल का नाही. म्हणजे एखाद्याला पाणी आपल्याला टँकरने आणावं लागतं आणि टँकरने पाणी आणत असताना 40,000 रुपये जर एका गाडी मागं वाढणार असतील तर नक्कीच आपल्याला कुठेतरी जागरूक होण्याची गरज आहे. आणि शेतकऱ्यांनी गाडीवाल्यांनी यांनी सुद्धा जागरूक होण्याची गरज आहे. आज हे गाडीवाले ज्यावेळेस तिथं मार्केटमध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळत नाही आणि कमिशन मिळत नसताना शेतकऱ्याला 2 पैसे फायदा व्हावा म्हणून इथपर्यंत माल घेऊन आले. गाडीवाल्यांनी फायदा केला, गाडीवाल्यांचे शेतकरी तोटा केला नाही गाडीवाल्यांनी 100% फायदा केलेला आहे. कारण हे ज्यावेळेस हे कधी समजतं आपल्याला, हे कधी समजतं आपल्याला ज्यावेळेस समजतं की आपण ज्यावेळेस दुसरा अनुभव घेऊन येतो त्यावेळेस कळतं आपलं चांगलं का वाईट हे कधी कळतं ज्यावेळेस आपण अनुभव घेतो.